आजपासून माहीचं घर झाडायला चालू करूया. म्हणजे आमच्याकडं कधी आता माह्या चालू झाल्यात. माह्या म्हणजे कशा यात्रा असतात, प्रत्येक गावची एक एक दिवस असते किंवा 2-3 गावची असते असं असतं. मग त्या गावातले कसे लोक आपल्या पै पाहुण्यांना मित्रमंडळींना जेवायला बोलवतात. अशा पद्धतीनं आमच्याकडे माही असतात. तर माहीच्या अगोदर कधी आमच्याकडे सगळ्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तरी चालेल, घर झाडून वगैरे साफसफाई करून घेतली जाते. तर आजपासून मी पण माझं घर झाडायला चालू करणार आहे. कसं कोणतरी भेटतच नाही, कोणतरी भेटेल असं करत मी 4 दिवस झाले. पण आता म्हटलं कोण भेटते, कारण आमच्याकडे कसं शेताकडे जातात आणि शेताकडली कामं कधी ती सोपी पडतात, बरी पडतात. आणि घर झाडायचं काम म्हटलं की नाही आमच्या गावाकडल्या बायकांना म्हणजे तो कमी पण आवडतं, त्यामुळे शक्यतो आणि त्रासदायक पण असतं. त्यामुळे ह्या कामाला कोण शक्यतो भेटत नाही. भेटलं तर भेटतं, कधी नाही तर नाही. तर बघूया, अजून सांगितले कोण भेटलं तर भेटलं. तर कोणी नसताना एकटं घर कसं झाडायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे मी कसं झाडते कारण हे सांगते. तर आज माझं आता तसं म्हणायला गेलं तर हॉल झाडून घेणार आहे. तर आज फक्त मी हॉलच झाडून घेणार आहे. तसं तर माझे सकाळची सगळी कामं झालेली, म्हणजे सकाळचं जेवण वगैरे, चपाती भाजी भात आमटी ओटा भांडी सगळं मी आवरून घेतलेलं आहे. फक्त तिथं चहाचं दुसऱ्या वेळच्या चहाचे कप आणि चहाचं भांडं पडलेलं आहे, तेवढंच साफसफाई करायची बाकी. म्हणा गेलं तर बाकीच्या 2 रूम व्हरांडा किचन जे आपलं रोजची साफसफाई की नाही ती करून घेतलेली आहे. ती मागं मी ठेवलेली नाही, मागं ठेवायचीच नाही. कारण कसं काय माहिती आहे, एकटं ज्यावेळी झाडायचं असेल का नाही घर, आपण हे नंतर झाडायला हे रोजचंच आहे, नंतर कंटाळा यायचं. त्यामुळे जी रोजची कामं असतात का नाही कधी पण ताईनं ती पटापटा सकाळची लवकर आवरून घ्यायचं. त्यानंतर जी रूम झाडायची त्या रूमकडे जायचं. एकही काम शिल्लक ठेवायचं नाही, तर नंतर कधी कंटाळा येतो एकट्याला करून झाल्यानंतर. बघा हे नवीन मशीन आणलेलं आहे, ते मी तुम्हाला कधीतरी दाखवते. ते पण माझं आता सकाळचं रोजचे कपडे कधी लावून झालेले. तर आता हॉल झाडायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा काय करणार आहे माहिती आहे, मी ह्या सोफा सेटच्या गाद्या आहेत का नाही, ह्या गाद्या मला बाहेर ठेवायचे. मी गाद्या ठेवल्या बाकड्यावरच्या आणि ते सोफा सेटची बाकडी पण कधी आता बाहेर नेऊन ठेवायला चालू आहे तनूच्या मतीनं, कारण ते काय एकट्या उचलणार नाही मला. तर मोठं ठेवलेलं आहे. ह्याचा 2 खुर्च्या टिपा वगैरे ते पण ठेवून देणार आहे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. डोक्याले खरा थंडावा राहते. बायको शांत राहिल्या ना, तू 5 मिनिटं जरी शांत राहशील ना, तर मी तुला 500 रुपये देईन. 500 रुपये? बरं मी 5 मिनिटं शांत राहतो. टाइम स्टार्ट. झाले का 5 मिनिटं? झालं बैठली अव 2 ज़माने की तरह भी तोड़े हैं गए, ऐसे तन्हा तो न थे, तन्हा छोड़े हैं गए। दिल से वो यादें जाए, ना रातों को नींदें आए, आते हैं फिर ख्वाब क्यों, आते हैं क्यों ख्वाब, जो थी तेरे इश्क में डूबी उन आँखों में तुम ले आए, आंसू बेहिस कई बार नाही ती नसते तो अर्धा पुसून हे करतो. काही अर्धा भाग वरचा झाडून झालेला आहे. त्यानंतर खिडक्या वगैरे हे दिवाण वगैरे पुसून झालेलं आहे. आता हा खालची कणी फरशी अर्ध्यातली पुसून घेते आणि दिवाण वगैरे तिकडं ओढून कणी मग इकडे सुरुवात करूया. अर्धा झालं कणी बरं पडते.
काढते. लई सवय नाही त्यामुळे कधी असं कसं वाटते. इथे बघा हॉल तेन वगैरे सगळं झाडून पुसून झालेलं आहे. त्या फुलदाण्या पण मला लगेचच कने घासून धुवून घेतलेले आहेत. म्हणजे कसं ज्या त्यावेळी जी ती कने वस्तू धुवून घासून ठेवली कने जास्त पसारा होत नाही. कारण नंतर ठेवायचं म्हटलं कने ते राहून जाते. बाकडे वगैरे काय मी बाहेरच ठेवलेले आहेत. ते अजून पाणी यायचं आहे म्हटलं ते अर्ध्यातला राहिलेला भाग तो पण आता झाडून काढून कने पुसून घ्यायचा. कारण दरवाजा वगैरे पण मला पुसून घ्यायचं होतं ओल्या कापडानं. कारण दरवाजानं ह्याच्यावर पण कधी धूळ असते मग तेवढंच मनाला राहिलं वाटते. त्यामुळे ज्यावेळी कधी जितकी जागा तुम्हाला क्लीन करायची कारण ती अगदी नीटनेटकी स्वच्छ करायची जेणेकरून परत ह्या जागेकडे यायला नको. म्हणजे मी याचा हॉल स्वच्छ केलेला आहे तर परत मला हे हॉलकडे बघायला नको पाहिजे. अशा पद्धतीनं कधी अगदी व्यवस्थित थोडा वेळ लागे ना पण डीप क्लीन पूर्ण करून घ्यायचं. सगळं झाडून ओल्या कपड्यानं पुसून मी घेतलं. त्यानंतर इथं आता कचरा भरायचं चालू आहे. उरलेली लादी माझी पुसायची होती ती पण हॉलची पुसून घेतली. घड्याळ लावली घड्याळ लावली. इथं मला 2 वेळा फरशी पुसायला लागली कारण कसं माहिती आहे धूळ एकदा ही पुसून कधी जात नाही त्यामुळे 2 वेळा पुसून घ्यायला लागली. हॉलचं सगळं हे जिथलं तिथं आवरलं त्यानंतर बाहेर गेले.
तुम्हाला हॉल दाखवते ताईनं. थांबा लाईट लावते. हे बघा कसा झाला, पूर्ण कानाकोपरा अगदी स्वच्छ झालेला आहे. तुम्हाला जर आजचा हा क्लिनिंगचा व्लॉग आवडला असेल आणि माझ्या टिप्स म्हणण्यापेक्षा माझं काम तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीनं मी करते, तर अशा पद्धतीनं तुम्ही पण करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण त्रास होत नाही. कारण एकाच दिवशी सगळं काढायचं म्हटलं की नाही, सकाळचं पण रुटीन आपल्याकडेच असतं, संध्याकाळचं पण आपल्याकडेच असतं, त्यात हे जादाची कामं असते. त्यामुळे जास्त पण लोड घ्यायचं नाही, कारण मग नंतर आजारी पडलं की पण करायला कोणी नसते, मग ते आपल्याला जास्त त्रासदायक असते आणि गडबडीनं पण व्यवस्थित असं होत पण नाही. त्यामुळे असं थोडं थोडं काढत घ्या, म्हणजे अगदी व्यवस्थित कामं होतात. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटमुळे मला अजून काहीतरी करायचं एक मोटिवेशन भेटतं, त्यामुळे ह्यासाठी मला कमेंट करा. तर इथं हॉलमधलं झाल्यानंतर मी आता बाहेर आलेले, म्हणजे हे कधी गादीचे नाही, बाकड्याचे कवर मला काढून धुवायला मशीनला लावायचे होते. पण त्यात कसं झालं माहिती आहे, माझं स्पंज आता बऱ्याच वर्षाची गादी असल्यामुळं कधी छोटे छोटे असे कण त्या कधी कवरला चिकटतात. मग ते म्हटलं आता नवीन मशीन आणलेलं आहे, त्यात घातलं की आणि मग त्यांना आणि त्या मशीनला प्रॉब्लेम यायला नको, कारण एकदा तोपर्यंत नाके न होते. त्यामुळे मला ते कवर कधी झाडून वगैरे एका बाजूला काढून घ्यायचे होते. पाणी आलं की मशीन लावायला बरं पडतं. इथं माझे जुने पण कधी काही कवर आहेत ते मी काढले नाहीत, म्हणजे जे फाटलेलं नव्हते ना, मी तसेच ठेवले होते आणि त्यावरच नवीन कवर हे शिवून घेतले होते. जवळजवळ 2 वर्ष झाले असतील, तर ते मी त्यावर चढवते. आणि जे काय स्पंज जुने कवर फाटलेले होते की नाही, त्याचं असं स्पंज हे नव्या कवरला चिकटून राहतं. तर हे सगळं आवरून 10 ते 15 मिनिट बसले असेल, तोपर्यंत पाणी आलं. म्हणजे एक म्हणायला गेलं तर बरं पण पडलं, कारण लगेच माझी कामं आवरली. कारण मग दुपार बसलं आणि दुपारनंतर पाणी आलं की ह्या कामाला परत आवरायला नको होते. कंटाळा पण आलेला, पण म्हटलं आता पाणी आले तर हे सगळं आवरून घ्यायचं. कारण मी टुपाई वगैरे पण बाहेर ठेवलं होतं आणि हे धूळ वगैरे पडते आणि ते ओल्या कापडानं पुसून पण कधी बाकड्याच्या अशा कानाकोपऱ्यापर्यंत आपला हात जात नाही, ते निघत नाही. म्हणून मी हे सकाळी म्हटलं आज काही करून हे धुवून घ्यायचं. पाणी आल्यावर प्यायचं पाणी भरलं आणि पाईप लावून हे सगळे बाकडे टिपाई वगैरे घासून थोडंसं निरम्याचं पाणी केलं, घासून धुवून घेतले. चला तर मंडळी, आजचा व्लॉग इथंच बंद करते. उद्या बघूया मी कुठली रूम घेते, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की दिसेल. धन्यवाद.